माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास. पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचानु मदनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने विष्णूला विचारले, अधिक मासात 5 पर्वकाळ येतात असे मी ऐकले. ते 5 पर्वकाळ कुठले? त्यात काय नेम पाळावे? त्याचे फळ काय मिळते? तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, अधिक मासात जी 5 पर्व येतात ती अशी. चला आपण पण ऐकूया 5 पर्व. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी असे दिवस असतात. ते वेळी पर्वकाळ समजावा. वैधृती योगावर केलेल्या धर्मकार्यात मी विष्णू प्रसन्न होतो. व्यतिपातीवर केलेल्या उपासनेने यमधर्म संतुष्ट होतो. पौर्णिमेला ब्रह्मदेव प्रसन्न होतो. अमावस्येला पितृगण संतोष पावतात. आणि द्वादशी व्रत केल्याने पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. वैधृती योगावर स्नान, होम, दान करणारा सर्व इष्ट मिळवितो. या योगाने प्रल्हादाला इंद्रतुल्य वैभव मिळाले. दैवत्व देणारा हा योग असे म्हणून विष्णूने अधिक मासात वैधृती योगावर स्नान, दान, यजन केल्यास काय काय लाभ होतात ते सांगितले. व्यतिपात योगावर सुवर्णदानाचे फळ सांगितले. तपाचे फळ सांगितले. 13 फळे द्यावी असे सांगितले. काय व्यतिपात ज्या दिवशी आहे त्या दिवशी 13 फळं द्यायचं महत्व आहे. म्हणूनच आपण 13 फळं देऊ शकतो. तसेच सर्व पाप नष्ट होता असे पण सांगितले. तीळ, धान्य आदी दानाचे पुण्यफळ लाभते. पौर्णिमेला दैविक कर्म करावी. स्नानदान कर्म करावे. त्याने पापनाश होतो, पुण्य वाढते. विष्णू पुढे म्हणाला, अमावस्येला पितृतर्पण करावे. अधिक मासात तर त्यामुळे पितृगण अन्नसंत तर्पणाने संतुष्ट होता. स्नान, अन्न संतर्पण, नामजप हे व्रत पाळावे. प्रतिमासी अमावस्येला जो पितृ उद्देशाने श्राद्धादी कर्म करतो त्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात. महाभाग्य प्राप्त होते. अधिक मासाच्या अमावस्येला केलेल्या कोणताही उपवास, श्राद्ध, जप, दान आदी उपासनेने शतगुणित लाभ होतो. विष्णूने लक्ष्मीला नंतर अधिक मासातील द्वादशी व्रताचे फळ सांगितले. ते पुढील अध्यायात आपण ऐकूया. आता आपण श्रवण करूया पोथी. श्री गणेशाय नमः. पद्मामणे हो पुरुषोत्तमा, सच्चिदानंदा परब्रह्मा, तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगुनी कामा पुरविले. परी आता माझ्या अंतरी पुनच्च इच्छा दिले दुसरी, म्हणून मी जोडिल्या करी तुम्हा श्री हरी विनविती. अधिक मासा माझी पंचपर्व, कोणती कैसी पळिताप मानवे. काय फळ लाभते बरवे, ते मज अगवे सांगाजे. ऐसे कुणी चक्रपाणी म्हणे हे प्रिय तुझला गुणी. पंचपर्वे अनुक्रमे करुणी सांगती करणी ऐकपा. वैधृती, व्यतिपात, पूर्णमासी, अमावस्या आणि द्वादशी ही 5 पर्वे अनुक्रमेसी वाढती श्रेय श्रेष्ठ आहेत. मी साक्षात विष्णू गरुडध्वज. वैधृती पूर्वी संतोषे सहज, व्यतिपात योगी धर्मराज, तोषे पद्मज पौर्णिमेसी. अमावस्या पर्वी विशेष, पितर पावती संतोष. द्वादशी दीनी देवदेवेश ऋषिकेश संतोषे. वैधृती पर्वी जयमयी पै मर्त्य, करीती स्नानदान होमकृत्य, तयाची सर्व वंचिते नित्य. मी विष्णू सत्य प्रवितो, कमळे फार सांगू काही. येथेची जे पुण्यफळ पगाही, ते इंद्रादी महादेवासीही. दुर्लभसे निश्चयी, धन्य धन्य तिल दुग्ध धृत, आणि फलाधिक यत किंचित. येथे दिदले ते समस्त होते अनंत फलदाते. वैधृतीचे पुण्य अक्षय, संक्रांतीहून अधिक होय. निमिषी निमिषी वाढत जाय, नाही संशय हे विषयी. सुपुण्यदायक नितीचा वैधृती, त्यावणी अधिक मासाची या ख्याती. इंदिरे या विषयी त्रिजगती, बहुता प्रचती आली असे. दैत्येश्वरी प्रल्हादे स्वागी, अधिक माशी वैधृती योगी. स्नानदान होम अधिक सांगी, कर्मे केले साक्षेपे. त्या पुण्य प्रभावे प्रल्हादा प्रत, इंद्रत्व लादले जगदुश्रुत. तैसाच अन्यजाल देवता समस्तम, देवत्व पावले आपा. तै अधिक मासी वैधृती पर्वी, स्नानदानादी केले पूर्वी. तेने त्वा देवत्व पावणी मानवी, नित्य पूजिल्या जातात. वैधृती योगीच्या दानेशी, इंद्रपद लाभले मगवासी. नष्टिली लक्ष्मी
तयासी प्राप्त झाली सकळीक. सूर्यवंशी मांदता नृपाळ परमधार्मिक पुण्यशीळ. तेने इंद्राचे पद सकळ फिरवणिया घेतले. तेव्हा इंद्रपदच्युत झाला. पुढे देवर्षी तया भेटला. वैद्रुतीचा महिमा कथिला नेम धरविला विशेष. तेने पुनश्च पाकशासन पूर्ववत पावला इंद्रासन. ऐसे वैद्रुतीचे महिमान विशेषावणे विशेष. आणि पूर्वी परमेष्ठीने वैद्रुती योगी केले दाणे. म्हणून याची प्रियतया कारणे सृष्टी करणे साधले. वैद्रुती पूर्वीचा दान महिमा कोण पावे तयाशी सीमा. शतसंवत्सरी ब्रह्मा नवे समर्थ वर्णावया. प्रतिमासी की जे वैद्रुती व्रत शर्करा मधुपय किंवा धृत अथवा लीललंग येतोक्त किंवा शुभ नरिकेल फळे दान देणे प्रतिभासी. अथवा षोडश तांबुळी दळे आणि षोडश पुगी फळे एकत्र करून भावबळे दान देणे प्रतिमासी. तेने ते सर्व सुख मिळून अंती लाभते मोक्ष सदन. हे नित्य वैद्रुत व्रताचे पुण्य कथिले असे साचार. परी अधिक मासा माझारी एकच वैद्रुती केला तरी पूर्वोक्त सर्व पुण्य झटकरी लाभते निर्धारी निश्चय. ऐसे सांगणे नारायण म्हणे प्रिय तुझला गुण. हे वैद्रुती दान महिमान संक्षिपे करून वर्णिले. आता व्यतिपात योगीचे फळ सांगत तुझ एके निर्मळ. हा योगराज ती प्रबळ असे तेजाळ सूर्यसम. याचे प्रभावे करुण साक्षात कर्म धर्मत्व पाहुन त्रैलोकी सर्व जना लागुन वल्लभ पूर्ण झाला. चंद्र सूर्याच्या संयोगेसी उत्पत्ती झाली व्यतिपातासी. तो प्रकार पूर्वीच तुझसी म्या संपूर्ण कथिता असे. म्हणून पुण्याचे विस्तार आता करीत नाही फार. येथील दानाचे पात्र सुंदर फळ समग्र सांगतो. दान करीती वेती धर्मराज पावता प्रीती. धनधान्य संतती संपत्ती शुद्ध कीर्ती प्राप्त होय. कुरुक्षत्री सूर्यग्रहणाताही दान देता पुण्य जे काही त्याहून अधिक द्वादश गुणाही व्यतिपाती दान करीता. काशी क्षत्री चक्रतीर्थी मरता ये जे फल हाती त्याहून अधिक व्यतिपाती दाणे निश्चिती मिळत असे. इतर सकळ परवी सतत जरी का दिली समस्त आणि व्यतिपाती हेम किंचित दक्षिणा सहित दिले तरी सर्व परवीच्या सरदाना होण व्यतिपातीचे हेमदान मान. आणि प्रत्येक मासी ते सर्व आवण शताधिक गुणे वाढते. व्यतिपातीच्या तपप्रभावेसी बहु ऋषी झाले स्वर्गवासी. येतीच्या श्राद्ध तर्पण दिकेची पूर्वजांची तृप्ती होय. रविवारी व्यतिपात योग तयेम किंवा धान्य देता चांग. अग्निहोत्रापरीत सवेग अनंत फलद होते ते. आधीच व्यतिपात उत्तम त्यावणे रिक्मास श्रेष्ठ परम. उभयतांचा होता संगम काय पुण्य वर्णावे. भाद्रपदी अमावस्येसी गंगे माझी स्नानदान अरिकेसी. जे फल कथिले ते अधिकमासी पात दानेसी लाभते. अमावस्येसी गंगे माझी स्नानदान केसी जे फल कथिले ते अधिक मासे पात दानेसी लाभते. प्रिय व्यतिपात महायोग त्रिजगती विख्यात भंग. येथे जे दान देती चांग ते धन्य अव्यंग त्रिलोके. धान्य किंवा किंचित सुवर्ण दान देता पात्री तत्क्षण. सर्व परवा आणि कोटी गुण अधिक पुण्य प्राप्त होय. सर्व परवा माझी उत्तम आणि नाही व्यतिपाता सम. प्रत्येक पाती दान धर्म यथा विधी करावा. प्रातकाळी स्नान करून नित्यविधी सारावा संपूर्ण. मग सुपात्र विप्र पाचारुण तयाचे पूजन करावे. त्रयोदश संख्या नरी कोळ केळ अथवा रंबा फळे निर्मळ. खरजूर द्राक्ष किंवा रसाळ किंवा अखंड फणस फळे इत्यादी जी जी ज्या ऋतूत पवित्र फळे निर्माण होत ती त्या त्या काळी यथोक्त पूजनीय साक्षेपे. तये सुपात्र विप्र लागुण भक्तिभावे करुण अर्पण. यथाशक्ती दक्षिणा प्रदान की जे सांगत सिद्धार्थ. ऐसे करिता व्यतिपाती अनंत पुण्य हाता येती. सकळ पापे भस्म होती अग्निसंगे तृण जेवी. यद्यपि असंख्य पापाचे राशी की असले पंचमहादोषी तरी या व्यतिपात दानेसी तत्काळ मुक्त होतात. अल्पवेचे महापुण्य ऐसे नाही असमान्य. नारी अथवा सपुमान लाभ समान दोहांसी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र की लोभ विलोभ जाती इतर तये सकळे हे निरंतर भक्तिभावे करावे. जयाचा नाही भक्तिभाव तयाशी सर्व कर्मे भाव. भक्तिभावेची श्री माधव कामना सर्व प्रवृत्ती. भक्तिभाव होता नेऊन दुरावतोची भगवान. सकळी पुरुष अर्थ लागून भावाचे मुख्य कारण असे. म्हणून रमे सर्व जनाही भक्तिभाव धरून हृदय. यथाशक्ती करिता काही सफळ होते साचार. व्यतिपात योगी तील पात्र
दान करीती अति पवित्र, त्यासी मी होणी परममित्र. य परत्र सुकरेई मदवत करते जे नरमान्य, मलमासी काही ना करिता अन्य. केवळ वेती पाती देती धान्य ते धन्य धन्य त्रिलोके. यती अधिक मासी एकेची पाता ठाई, स्नान दानादी जे केले काही, तत्पुण्याच्या वर्णनाविषयी कवळे नाही समर्थ. अधिक मासी व्यतिपात दिनी, स्वल्पे पुण्य करिता कोणी, अनेक पुण्याचे फल तत्क्षणी लाभत असे निश्चय. या लागी भवभिरू मानवी, अधिक मासी वेतिपाती परवी, जैसा कैसाही प्रकारे सर्वी. दान दीजे विशेषे, इंदिरे व्यतिपातीचे फल. म्या संक्षिपेची कथेले केवळ, विस्तारे वर्णावया सकळ. कोण प्रभा आहे पा प्रिय आता तुझला गुण, पौर्णिमेचे सांगतो पुण्य, जेने साक्षात कमलासन. प्रीती पुण्य पावत असे, आणि प्रीती पावता विधाता, संतोष ती सकळ देवता. म्हणून राखे केची कर्मे तत्वता तुझ मी आता सांगतो. आधी सारुणी स्नान नियम, मग स्थावर किंवा जंगम. जी सुवर्ण आदी इष्ट वस्तुत्तम, ती विप्रोत्तमा दान कीजे. एत किंचित दान करिता, अक्षय फळ येथे आता. पौर्णिमा व्रते सर्व देवता, तृप्त होती निश्चय. पौर्णिमा केवळ देव तीर्थे, दैविक कर्म करावी येत. तई कमळ देवता तृप्त, जैसे पितर दर्शदिनी, जैसी पितृकार्यार्थ उक्त अमा. तैसीच दैविक विषयी पौर्णिमा, म्हणून येथे दान धर्म नेमा. करिता देवता तृप्त होती, अन्य बहु पर्वी नाना दाने, किंवा स्नाने किंवा पोषणे, किंवा करुणिया चांद्रायणे. कासाय श्रमणे उगाच, जरी का एके पौर्णिमा दिवशी, स्नान दानादी केले भावेसी, तरी सर्व फळे अल्पेसी प्राप्त होतात निश्चय. मृत्यू लोकी अजन्मात, स्नान दानादी करिता बहुत, जी का नानाविध फळे यथोक्त मानवा प्राप्त होताती, ती सकळे पौर्णिमा दिनी. एके स्नान मात्रेची पाहुणी, देह तृणापासूनही तत्क्षणी मुक्तता होते साचार. प्रतिदिनी स्नान करावया, सामर्थ नसे की इंदिरेज, तेने पूर्वेसे स्नान सारुणिया. पितृतर्पण करावे, तेने योगे सकळ पाप निरसुनिया आपोआप. सर्व पर्व स्नाना उणी अमूप, पुण्य लाभते निश्चय. ऐसे पौर्णिमेचे महिमान, इंदिरे कथिले तुझ संपूर्ण. आता अमावस्येचे गुण सांगतो एके सादर. सर्व पर्वा माझी उत्कृष्ट, अमावस्या पर्व वरिष्ठ. ही पितृगुणा लागी हृष्ट, करी स्पष्ट जानपा. क्षीराब्दीजे या कर्मडा पायी, ब्रह्मांडात आई. अमावस्ये सम पर्व नाही, पितृगुणा लागी लवलाई. मुक्ती देती निर्धारे, प्रतिमासी अमावस्येसी. जो अन्न देई पितरांसी, तो पुत्र नव्हे निश्चयसी. आणि तत्पिताही पिता नव्हे, जैसे शीतकाळी शीतलार्थ, वस्त्रासी किंवा अग्निसी इच्छित. अथवा मध्याग्नी क्षुधाक्रांत, जैसे अन्ना प्रतभाविती, तेवीच नित्य अमावस्येसी. पितर इच्छिती श्राद्धासी, म्हणून पुत्रे ते दिवशी दर्श श्राद्ध केजिये. जे प्रतिहर्षी श्राद्ध करीती, तयांचे पितर तृप्त होती. आणि पुत्र पौत्र पशु संपत्ती व्हावी विच्छिती त्या पुत्रा. प्रतिमा शांती दर्श श्राद्ध न करीती जे मती मंद, तया ब्रह्म यत्ते जगात पापत दक्षिण मिळत असे. जय ज्या मासाच्या दर्श दिवशी, संत प्रिली नाही पितरांचे, तयाचे पितर तैपासी. केवळ उपोषी असनात, म्हणून ते आयुषी बक्षित. क्षुधा तृष्णान्यती पीडित, ऐसे होत तासा ते सतत विघ्ने करीत त्या पुत्रा. आणि संतती संपत्ती सकळ विलयाने ती तत्काळ. एवं रीती पितरांचा प्रबळ कोपा नळ वडके पै. म्हणून प्रिय सर्व नरांनी प्रत्येक माशी दर्शदिनी, स्नानदान जपादिक आणि श्राद्ध तर्पण केजे. प्रिय आदिच हिरा निर्मळ, त्याशी कोंदण हेम सोज्वळ. मग त्यापुढे महानगर सकळ मौले फोल होत जाते. तेवीच माधीन महापर्व, ते अधिक मासी जडता अपूर्व. इतर सर्व पर्वाचा गर्व जातो सर्व ऋणिया. अधिक मासी अमावस्या दिनी, पुण्यकर्म करितात तक्षणी. सर्व पर्वीच्या पुण्यकर्मावणी कोटी गुढे फळ लावे. म्हणून प्रिय सकळ मानुषी, अधिक मासी दर्श दिवशी, स्नानदान श्राद्ध दिक कर्मासी भावे विशेष आचरावे. केने सकळ पुरुषार्थ, अनायसे लाभती निश्चित. एवं प्रकारे वैकुंठनाथ रमेशी कथिता झाला. इति श्री अधिक मास समाप्त. महात्म्यसार बृहन्नारदीय पद्मासार धार. सज्जन श्रोते गतु चतुर, अष्टदशाध्याय गौढा. इति अष्टदशाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री कृष्णार्पणमस्तु. जर श्रवण केले असेल तर श्री
पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.